त्याचप्रमाणे लीगल इश्यूज आहेत. काही ठिकाणी आपल्याला लीगल इश्यूजला ॲड्रेस करावं लागतं, लीगली तो स्क्रुटिनाइज करून घ्यावा लागतो. अशा वेळेस आपल्याला कुठल्या कार्यालयाची मदत होईल, आपण कशा पद्धतीने त्याला ॲड्रेस करू शकू, हे पण आपण बघितलं पाहिजे. एखादा निर्णय घ्यायचा असेल जो लिगॅलिटीच्या फ्रेमवर्कमध्ये येतो, तर त्याला रिस्पॉन्सिबल कोण आहे हे शोधलं पाहिजे. त्या कार्यालयाची आपण लायझनिंग वाढवलं पाहिजे आणि त्यांच्याकडून ते आपण करून घेतलं पाहिजे. इन्फ्रास्ट्रक्चर. जस्ट acquiring computers is not enough. People should be aware of their potential and should acquire skill of using them optimally. म्हणजे मुख्य चॅलेंज जे आहे ते लोकांना तयार करणं हे आहे. लोक जर तयार होत नसतील तर आपण प्रशिक्षणाची जोड दिली पाहिजे. संगणकाचा वापर करण्यासाठी त्यांना आपण प्रशिक्षित केलं पाहिजे, त्यांना आपण मोटिवेट केलं पाहिजे. दोन प्रकारचे इश्यूज यामध्ये असतात. एक काही इश्यूज नॉन ट्रेनिंगचे असतात, काही इश्यूज ट्रेनिंगचे असतात. नॉन ट्रेनिंगचे इश्यूज जसे की जागा स्वच्छ ठेवणे, फर्निचर चांगलं देणे, कॉम्प्युटर्स चालू ठेवणे, हे इश्यूज एक अधिकारी म्हणून आपण ॲड्रेस करू शकलो पाहिजे. आणि त्यानंतर मॅनपॉवर जी आहे त्यांचं आपण ॲनालिसिस केलं पाहिजे की हा मुलगा ग्रॅज्युएट आहे, ही मुलगी 12वी पास आहे, हिने संगणक वापरलेला आहे की नाही. वापरला नसेल तर तिला वापरण्यासाठीचं ट्रेनिंग 2 दिवसाचं असेल, 3 दिवसाचं असेल, किंवा MSCIT केलेलं आहे का, MSCIT केल्यानंतरही तिला संगणक वापरता येतो आहे का, हे आपण एक अधिकारी म्हणून तपासलं पाहिजे. लोकांचे ॲनालिसिस IT कॉम्पिटन्ससाठी करणं हे प्रत्येक अधिकाऱ्याची पहिली प्राथमिक जबाबदारी आहे, जर गव्हर्नन्सचा प्रकल्प आपल्याला विचार करायचा असेल किंवा आपल्याला इम्प्लिमेंट करायचा असेल तर. आपण नेहमी बघतो देर इज अ टेंडन्सी टू रेजिस्ट दी चेंज इन दी वर्क कल्चर. कुठलाही चेंज असेल तर लोकांची एक मानसिकता असते त्याला रेजिस्ट करणे, कारण कुणालाही चेंज नको असतो. जे काही रुटीन चालू आहे, आपण आलो, आपल्या खुर्चीवर बसलो, वरती पंखा चालू आहे, मागे AC चालू आहे, हे एक प्रोटोटाईप आहे आपल्या जीवनाचं. याच्यामध्ये थोडा जरी बदल असेल, कुणी मला सांगितलं की दिवसातले 2 तास मी लायब्ररीत जाऊन काही रेफरन्स करून मग नंतर निर्णय माझ्या फाईलवरती घ्यायला पाहिजे, तो बदल मी सहजासहजी ॲक्सेप्ट करत नाही. पण असे काही बदल जर आपल्याला आणायचे असतील तर आपल्याला मॅनपॉवरकडे लक्ष द्यावं लागेल. आपल्या लोकांच्या सोबत पार्टिसिपेटरी वेने समोरासमोर बसवून चर्चेद्वारे निर्णय घ्यावा लागेल. त्यांची मानसिकता घडवण्यामध्ये त्याचा बराचसा फरक पडू शकतो. जेव्हा आपण डिसिजनची ओनरशिप आपल्या मॅनपॉवरकडे देतो, आपल्या ह्युमन रिसोर्सेसकडे देतो, तेव्हा त्याचा ॲक्सेप्टन्स जास्त परिणामकारकरित्या आपल्याला मिळू शकतो. आणि त्यामुळे आपण ही जी टेंडन्सी आहे टू रेजिस्ट द चेंज इन दी वर्क कल्चर, हे आपण थांबवू शकतो. उरलेलं सत्र माझे सहकारी मुकुंद नाडगौडा हे घेतील. आजचा जो विषय आहे गव्हर्नन्स, त्याच्याविषयी रेवणकर सरांनी याच्यापूर्वी काही भाग कव्हर केला होता. उर्वरित भाग कव्हर करायला मी मुकुंद नाडगौडा CIT मधला पुन्हा एकदा उपस्थित झालेलो आहे. तर हा जो मगाचा विषय आहे गव्हर्नन्सचा, तो आता आपल्याला पुढे न्यायचा आहे. यामध्ये आपण काही व्हिडिओज सुद्धा पाहू दुसऱ्या भागामध्ये, ज्यांचा हेतू असा आहे की गव्हर्नन्स कडून सिटीजनला, नागरिकांना नेमक्या काय अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, त्यांच्या त्या आकांक्षा किंवा त्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी एक सरकारी पातळीवर शासन यंत्रणा म्हणून आपण काय काम करू शकतो याचा प्रत्येकाला अंदाज यावा. तर आपण स्क्रीनकडे पाहू. आता गव्हर्नन्स काय आहे हे आपण पाहिलं, पण गव्हर्नन्स काय नाही याचा थोडासा विचार करू. गव्हर्नन्स चे घटक काय काय आहेत हे तर आपण मगाशी पाहिलेलंच आहे. पण ह्याच्यातला सगळ्यात पहिलं ठळक वाक्य पहा काय आहे. गव्हर्नमेंट इज नॉट अबाउट बट अबाउट गव्हर्नमेंट. म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तू काही माझ्याकडे आल्या म्हणजे मी गव्हर्नन्सला सुरुवात केली असा अर्थ बिलकुल होत नाही. मुळामध्ये गव्हर्नन्सची पद्धतच जर बदलायची म्हटली तर गव्हर्नन्स आपल्याला थोडंफार त्याच्यात मदत करू शकतो. पण आपली जी गव्हर्नन्सची पद्धत आहे, जी काय आपली प्रोसेस आहे, तीच जर आपण आहे तशी ठेवणार असू तर ह्या इलेक्ट्रॉनिक या शब्दाला काही अर्थ राहत नाही. म्हणून गव्हर्नमेंट इज नॉट अबाउट बट अबाउट गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट इज नॉट अबाउट कम्प्युटर्स बट अबाउट सिटीजन्स. आपल्या कार्यालयामध्ये, आपल्या विभागामध्ये 250, 300, 500 कम्प्युटर्स लावले
त्याला UPS, प्रिंटर, स्कॅनर्स, कॅमेरे, सगळी मशिनरी जोडली म्हणजे मी ई गव्हर्नन्सला सुरुवात केली असं बिलकुल नाही. कारण कॉम्प्युटर आले म्हणजे ई गव्हर्नन्स सुरू झाला असा अर्थ बिलकुल काढता येत नाही. माझ्या त्या तांत्रिक यंत्रणेमधून, माझ्या त्या कम्प्युटरमधून किंवा कनेक्टिव्हिटीमधून किंवा UPS मधून नागरिकांना किती लाभ झालेला आहे, किती टक्के नागरिक ते वापरून सुखी झाले किंवा समाधानी झाले, त्याला किंमत आहे ई गव्हर्नन्समध्ये. म्हणून पुन्हा एकदा हे वाक्य बघू. ई गव्हर्नमेंट इज नॉट अबाउट कम्प्युटर्स बट अबाउट सिटीजन्स. तिसरं वाक्य आहे, ई गव्हर्नमेंट इज नॉट अबाउट ट्रान्सलेटिंग प्रोसेस बट अबाउट ट्रान्सफॉर्मिंग प्रोसेसेस. आपली आजवर जी काही विभागातली प्रोसेस चालत आलेली आहे कोणतीही, ती ब्रिटिश काळापासून किंवा स्वातंत्र्यानंतर जी काही त्या काळात चालत आलेली आहे, त्याच प्रोसेसला कम्प्युटरायझेशनच्या माध्यमातून भाषांतरित करणे, रूपांतरित करणे म्हणजे ई गव्हर्नन्स नाही. आपल्याला प्रोसेस कुठली ट्रान्सलेट करायची नाही आहे, आपल्याला प्रोसेस ट्रान्सफॉर्म करायची आहे. मूलतः त्याच्यामध्ये बदल घडवून आणायचे असे की जे जास्तीत जास्त सिटीजनला सोपी जाईल, नागरिकांना सोपी जाईल आणि त्याचप्रमाणे टेक्नॉलॉजीचा वापर करून ती आपल्याला डिलिव्हर करता येईल असं सूत्र, असं तत्व अंगीकारलं पाहिजे. म्हणून इथं म्हटलेलं आहे की ई गव्हर्नमेंट इज नॉट अबाउट ट्रान्सलेटिंग प्रोसेस बट अबाउट ट्रान्सफॉर्मिंग प्रोसेस. ई गव्हर्नन्स राबवण्यासाठी आपल्या विभागामध्ये, आपल्या कार्यालयामध्ये, आपल्या मंत्रालयामध्ये कमीत कमी काय अजेंडा हवा ते ह्या स्लाइडवर आपल्याला दाखवलेलं आहे. इंट्रानेट इन्फ्रास्ट्रक्चर हवं कमीत कमी, म्हणजे लॅन, पर्सनल कॉम्प्युटर्स, सॉफ्टवेअर टूल्स, पोर्टल इत्यादी यंत्रणा कमीत कमी हवी. इथे आपण कमाल काय हवं, जास्तीत जास्त काय हवं त्याचा विचार केलेला नाही. कमीत कमी मला इतक्या संख्येचे कम्प्युटर्स असतील, त्याच्यात लॅन असेल, एकमेकांना कनेक्ट केलेले असतील, तर ते इन्फ्रास्ट्रक्चर मी इंटरनेटला वापरू शकतो. IT एम्पॉवरमेंट ऑफ ऑफिसर्स ऑर ऑफिशियल्स. आपल्या विभागातले जेवढे अधिकारी कर्मचारी आहेत त्या सर्वांना पुरेसं, पर्याप्त आणि आवश्यक असणारं ते सर्व प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. IT एनेबल्ड सर्व्हिसेस, ज्या सेवा IT वर आधारित आहेत किंवा IT चा वापर करून दिल्या गेलेल्या आहेत, त्यांचा याच्यामध्ये समावेश केला जायला आवश्यक आहे. म्हणजे इंट्रा डिपार्टमेंटल ऑर इंटर डिपार्टमेंटल, विभागाच्या अंतर्गत किंवा 2-3 विशिष्ट विभागांच्या आपसामध्ये ह्या सेवांची आदानप्रदान व्हायला पाहिजे. डेटा इथून तिथे, तिथून इथे फ्लो झाला पाहिजे, प्रवाह त्याचा डेटाचा असला पाहिजे. उदाहरणार्थ गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट म्हणजे G2G आणि G2B, गव्हर्नमेंट टू बिझनेस, जे मगाशी रेवणकर सरांनी ह्या व्याख्या विस्तारित करून सांगितल्या होत्या. IT एनेबल्ड डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस फॉर मासेस, पब्लिक इन्फॉर्मेशन अँड फॅसिलिटेशन, गव्हर्नमेंट टू सिटीजन. ज्या कुठल्या सेवा आपला विभाग नागरिकांना प्रदान करतोय त्यांची डिलिव्हरी, त्यांचं वितरण माफ करा, त्यांचं वितरण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या, माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करणे हा मिनिमम अजेंडा आहे. आणि सर्वात शेवटचं महत्त्वाचं म्हणजे IT व्हिजन पाहिजे सेक्टरल डेव्हलपमेंटसाठी. कोणत्याही विभागाच्या किंवा समाजाच्या कोणत्याही स्तराच्या उन्नतीसाठी, विकासासाठी आपल्याला मुख्य काय हवं आहे, त्या IT संबंधित व्हिजन, दृष्टी अशी असायला पाहिजे. एकदा ती दृष्टी आली की मग आपल्याकडे कम्प्युटर्स, जे काही आहे, जे काही आपल्याकडे यंत्रणा आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, त्याचा वापर आपण त्या यंत्रणेला न्याय देऊन करू शकतो. पण आपल्याकडे जर मुळातली IT व्हिजनच नसेल तर कितीही उच्च प्रतीची यंत्रणा जरी आपण वापरली, कितीही संख्येने संगणक आणि कनेक्टिव्हिटी आणि पेन ड्राईव्ह आणि USB कॅमेरे वगैरे जरी वापरले तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना होऊ शकणार नाही. यामधले जे घटक समाविष्ट आहेत, जे घटक आपल्या ई गव्हर्नन्स प्रोजेक्टचं यश किंवा अपयश ठरवून देत असतील, ते घटक कोणते आहेत याचा थोडासा आता आपण विचार करू. सर्वात मोठा क्रिटिकल फॅक्टर आहे तो पीपल, लोक, सिटीजन या अर्थी सुद्धा, नागरिक या अर्थी सुद्धा. आणि जी मंडळी ई गव्हर्नन्सची यंत्रणा राबवण्यामध्ये गुंतलेली आहेत
ती मंडळी सुद्धा, असा तिन्ही अर्थाने पीपल हा शब्द आलेला आहे इथे. जोपर्यंत पीपलच्या, लोकांच्या, संबंधित वापरकर्त्यांच्या, युजर्सच्या दृष्टिकोनातून जोपर्यंत बदल काही घडत नाही, तोपर्यंत आपलं ई गव्हर्नन्सचं ॲप्लिकेशन सक्सेसफुल होऊ शकत नाही, यशस्वी होऊ शकत नाही.